आपल्याकडे एक ब्लाऊज शिवायला आलेला आहे कटोरीमध्ये आणि ह्या ब्लाऊजची हाईट ना खूप लहान आहे, म्हणजे 12.5 इंचाची हाईट आहे आणि 36 ते 36.5 साईजचा हा ब्लाऊज आहे आणि शोल्डरसुद्धा छोटे आहे, 2-2.25 इंचाची. बाही बऱ्यापैकी मोठी आहे. आता बघा, कटोरीचा गळा जो आहे तो सुद्धा छोटा आहे, 5.5, 5.25, 5.5 पर्यंत आहे. 5.25 आहे तरी पण 5.5 म्हणते. आणि पाठीमागचा जो गळा आहे तो 7.5 इंच आहे. आणि हे ब्लाऊज आपल्याला पुण्यावरून शिवायला आलेलं आहे. ह्यांच्या फ्रेंड आहे की नणंद भाऊजे काय नातं आहे माहीत नाही मला नेमकं, पण त्यांनी त्यांचे ब्लाऊज, त्या काका आपले ब्लाऊज शिवतात, पण त्यांची ब्लाऊज पाहून त्यांना ती ब्लाऊज आवडली म्हणून त्यांनी आपल्याकडे 5 ब्लाऊज आपल्याकडे शिवायला दिलेले आहेत. त्यांनी हे का 5 ब्लाऊज आहे ती. आणि ह्याचं मी माप घेतलेलं आहे, कटोरीच्या पॅटर्नवरूनच घेतलेलं आहे. तर ह्याचं कटोरीचं पॅटर्न ॲडजस्ट कसं केलं तुम्हाला सांग. तर इकडे मी मार्किंग टाकलेलं आहे आणि हे जे ब्लाऊज आहे ते बघा, इथे 12.5 इंच आपल्याला उंची आहे आणि याची चेस्ट साईज आहे इकडे 36 साईज आहे समजा. उंची आहे ती 12.5 इंच आहे आणि उंचीला जरी कमी असेल तरीसुद्धा साईजमध्ये ब्लाऊज मोठा आहे. तर आता इथे मी कटिंग केलेलं आहे. बॅक पार्ट आपण जो काही कटिंग करतो त्याच पद्धतीने कटिंग केलेलं आहे. 12.5मध्ये 1 इंच वाढवून 13.5 इंच मार्किंग केलेलं आहे. इथे 5.5 इंचाचे शोल्डर घेतलेले आहे, 5.5 इंचाचा मुंडा घेतलेला आहे, 36चा चौथा भाग प्लस 2 इंच मार्जिन घेतलेला आहे. गळ्याचा आकार देण्यासाठी इथे 2.25 इंचावरती घेतलेला आहे आणि मार्किंग तिथे केलेलं आहे. 7.5 इंचाचा गळा आहे, सो अर्धा इंच शिलाई पकडून 8 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. प्लस आपल्याला फ्रंट साईड जो आहे तो मी जे पॅटर्न काढून ठेवलेला असतात त्याच्यावरतीच केलेला आहे. इथे आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे गळा. रेग्युलर आपला गळा 6-6.5 असतो, पण या ब्लाऊजच्या मापामध्ये उंची कमी असल्यामुळे क्लायंटला ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी ठेवायला लागते. तर इथे अर्धा इंच गळावरती मला ॲडजस्ट करायला लागते. समजा इथे बघा, आता हे पॅटर्न आहे 12, 13, 14 इंच उंचीसाठी हा पॅटर्न वापरू शकते. तर इथे मी जो बॅक पार्ट काढलेला आहे त्याच्यावरती हा पार्ट सेट करते आणि इथे मी बघते की हा पार्ट सेट केल्यानंतर मला ॲडजस्टमेंट कुठे करायला लागते. तर हाईटमध्ये मला अजिबात पट्टीची ॲडजस्टमेंट करायला लागत नाही. जी की आपली क्रॉस पट्टी आहे ती ॲज इट इज ठेवावी लागते. आणि इथे शोल्डरसुद्धा ॲज इट इज आहे. गळा रुंदी आपली घेतल्यानंतर हा पार्ट पण ओके आहे आणि मुंडा पण ओके आहे. कधी कधी ब्लाऊजची उंची असेल तर आता समजा हे 12-12.5 आहे तर उंची ते ओके आहे. 13-14 असेल किंवा 15 असेल तर ही उंची आपली खाली वाढते. सो हा पार्ट इथे ठेवलेला आहे. त्याच पद्धतीने इथे कटिंग केलेलं आहे, म्हणजे मार्किंग केलेलं आहे. इकडे प्रॉपर इथे हे ड्राफ्टिंग केलेलं आहे, फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे, क्रॉसपट्टीची शिलाई होईल त्यासाठी. त्यानंतर आपल्याला ही कटोरी आहे ते सुद्धा इथे ॲडजस्ट करून ठेवायची आहे. 17, 18 आणि 19 म्हणजे हे मी ॲडजस्टमेंट करते, आता सवय झालेली आहे त्यामुळे. आता ही कटोरी आपली अशी बसती आहे, तर याच्यामध्ये गळा 6.5 न घेता 5.5 आहे. तर इथे मी 1 इंच, इथून इथे 1 इंच ते पाऊण इंच गळा वरती केलेला आहे आणि शिलाईसाठीचं मार्जिन सोडून आपल्याला ही कटोरी मार्किंग करायची आहे. त्यानंतर प्लस आपलं हे क्रॉसपट्टी जे आहे 3.5 बाय 2.5 इंचाची घेतलेली आहे. शिवून इकडे 1 इंच, इकडे 1 इंच कमी झालं की अर्धा इंच मायनस होईल, म्हणजे 2.5च्या ठिकाणी 2 इंच राहील, 3.5च्या ठिकाणी 3 इंच राहील. आणि प्रॉपर आपली जी इथे हाईट आहे ती घेतलेली आहे. त्यानंतर इकडे ही स्लीव्ज आहे ती काढलेली आहे. एकाच मापाचे हे 5 ब्लाऊज आहेत. सो आणि कटोरी आहेत त्याच्यामुळे मी एकावरती एक ठेवून हे कटिंग करत आहे. सो तुम्हाला जर असं पॅटर्न ठेवून जर कटिंग करत असेल तर या पद्धतीने ॲडजस्टमेंट तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडत असतील लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.